तर युद्धाचा फटका आता सर्वसामान्य पोळी भाजी विक्रेते आणि सोबतच ग्राहकांना देखील बसलाय, कारण एकीकडे सिलेंडरची कमतरता आणि दुसरीकडे वाढलेले सिलेंडरचे भाव यामुळे छोटे उद्योजक अडचणीत आलेले आहेत। ठाण्यातील पोळी भाजी केंद्र विक्रेत्यांनी आता नाराजी व्यक्त केलेली आहे। आता भाज्यांचे भाव म्हणजे जसं आता मी सांगितलं की टोमॅटो जो 20-30 रुपये होता तो 50 रुपये झालेला आहे, वाटाणा जो 40 रुपये होता तो 80 रुपये झालेला आहे आणि कोथिंबीरची जोडी जी 20 रुपये होती ती 50 रुपये झाली, म्हणजे असा भाव वाढलेला आहे, जवळजवळ डबल झालेला आहे, भावावरून दुप्पट भाव झालेला आहे। पण मग लोक येतात का जेवायला? लोक जेवायला येतात, पण आम्हाला जर ते परवडतात त्याच रेटमध्ये द्यायला, आम्हाला तर नावीलाज रेट वाढवावा लागेल आणि मग लोक कमी येतील, असं आमचं म्हणजे आमचं दोन्हीकडून नुकसान आहे, भाज्या पण महाग आणि धंदा पण कमी होणार असं। सिलेंडरचे भाव वाढले सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे, कारण आता हे सगळं रेट आता आम्ही तरी अजून वाढवलेला नाहीये। जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे। पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे, कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच, भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत। भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल।